पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पुण्य परोपकारा पाप ते परपीडा अनिक नाही जोडा दुजा यासी। सत्य तोची धर्म असत्य ते कर्म अनिक हे वर्म नाही दुजे। गती तेची मुखी नामाचे स्मरण अधोगती जाण विन्मुक्ता। सत्य तोची धर्म असत्य ते कर्म अनिक हे वर्म नाही दुजे। संतांचा संग तोची स्वर्गवास नरक तो उदास अनर्गळा। तुका म्हणे उघडे आहे हितघात तुका म्हणे उघडे आहे हितघात जयाचे उचित करा तैसे। सत्य तोची धर्म असत्य ते कर्म अनिक हे वर्म नाही दुजे। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबारा या अभंगातून आम्हाला उपदेश करतायत आणि आम्हाला आमचं हित दाखवून देत आहेत। महाराजांनी या अभंगातून आम्हाला आमचे 4 प्रकारचे हित आणि 4 प्रकारचा घात दाखवलाय। हे 4 प्रकारचे हित म्हणजे परोपकार करणे, सत्य बोलणे, मुखानं देवाचं नामस्मरण करणे आणि संतांची संगती करणे। या 4 गोष्टी हे आमचं हित आहे। या 4 गोष्टी करणे आमचं हित आहे। आणि या उलट परपीडा करणे, असत्य बोलणे, मुखानं देवाचं नाव न घेणे आणि संतांची संगती न करणे हा आमचा घात आहे। आमचा घात आहे। मग आपलं हित करायचं का आपला घात करायचा? आपलं हित करायचं का आपला घात करायचा हे ज्याचं त्यांनी ठरवावं। महाराजांनी आमच्यावर सोडले। महाराजानं 4 हित दाखवलेत, 4 घात दाखवलेत। मग तुम्हाला तुमचं हित करायचं का घात करायचा हे ज्याचं त्यांनी ठरवावं। तुका म्हणे उघडे आहे हित घात तुका म्हणे उघडे आहे हित घात जयाचे उचित करा तैसे। तुकोबारांनी फार महान उपदेश केला आहे अभंगातून। आम्हाला आमचं हित दाखवलं आणि घातही दाखवलं आहे आणि महाराजांनी आमच्यावर सोडले की बाबांनो हे 4 हित आहेत, हे 4 घात आहेत आणि तुम्ही तुमचं ठरवा तुमचं हित करायचं का घात करायचा, कसं वागायचं तुमचं तुम्ही ठरवा। तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणात आम्हाला आमचं पहिलं हित दाखवतात आणि महाराज लिहित आहेत, पुण्य परोपकारा पाप ते परपीडा अनिक नाही जोडा दुजा यासी। पुण्य परोपकारा पाप ते परपीडा। परोपकारानं पुण्य मिळतं। तुकोबारा म्हणतात की तुम्ही परोपकार करा का तर परोपकारानं पुण्य मिळतं आणि फक्त परोपकारानंच पुण्य मिळतं, इतर कशाने नाही। कारण इथं तुकोबारांनी याच पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात सांगितलंय की अनिक नाही जोडा दुजा यासी। पुण्य फक्त परोपकारानंच मिळतं आणि पाप फक्त परपीडेनंच मिळतं। अनिक नाही जोडा दुजा यासी अर्थात या चरणात महाराज स्पष्ट बोलत आहेत की पुण्य मिळतं ते फक्त परोपकारानं, इतर कशाने नाही। आणि पाप मिळतं ते फक्त परपीडेनं, इतर कशाने नाही। का तर उत्तरार्धात महाराज बोलत आहेत की अनिक नाही जोडा दुजा यासी।
एखादा मनुष्य खूप वाईट वागतोय तर आपण त्याला सहज बोलून जातो, अरे बेटा तुझ्या वागण्याला जोडाच नाही ना. आपण म्हणतो आपल्या व्यवहारात, अरे तू असा वागतोयस की तुझ्या वागण्याला जोडाच नाही, तुझ्या वागण्याला जोडाच नाही. म्हणजे तू इतका वाईट वागतोयस की तुझ्यासारखं वाईट दुसरं कुणीच वागत नाही, याचा अर्थ तुझ्या वागण्याला जोडा नाही आहे. आणि महाराज तेच म्हणतात की अनिक नाही जोडा दुजायसी, की इतर दुसरं कशालाच पुण्य मिळत नाही, त्याला जोडाच नाही म्हणले. मिळतं ते फक्त परोपकारानं, पुण्य मिळतं ते फक्त परोपकारानं, पाप मिळतं ते फक्त परपिडेनं. आणि म्हणून महाराज स्पष्ट बोलत आहेत की पुण्य परोपकारा, पाप ते परपिडा, अनिक नाही जोडा दुजायसी. मग हा परोपकार म्हणजे काय? तर परोपकार या शब्दाचे व्यापक अर्थ आहेत. परोपकार म्हणजे मदत, सहायता, एहसान, भलाई, हित, असे अनेक अर्थ होतात परोपकार या शब्दाचे. पण प्रामुख्यानं दैनंदिन व्यवहारात आपण परोपकाराचा अर्थ घेतो जो गरजवंत आहे त्याला मदत करणे, जो गरजवंत आहे त्याला मदत करणे हा परोपकार असतो. परंतु गरजवंताला मदत करणे हा फक्त लौकिक परोपकार झाला, लौकिक उपकार झाला. परोपकार परमार्थिकही असतो, अर्थात उपकार परमार्थिकही असतो. आणि म्हणून परोपकाराची खरीखुरी व्याख्या जर करायची असेल तर समोरच्याचं सदैव हित करणे हाच परोपकार असतो. समोरच्याचं सदैव हित करणे हाच परोपकार असतो. आणि हित हे दोन प्रकारचं असतं, एक लौकिक हित आणि परमार्थिक हित. तर लौकिक हित म्हणजे दैनंदिन जीवनात आपण रंजल्या गांजलेल्या नडलेल्या लोकांना, गरजवंत लोकांना दान करणे, हे लौकिक हित आहे. लौकिक हित म्हणजे समोरच्या नडलेल्या लोकांना आपण दान करणे, हे लौकिक हित. आणि परमार्थिक हित म्हणजे समोरच्या माणसाला मोक्ष मिळवून देणं, हे परमार्थिक हित आहे. आणि म्हणून साध्या ढोबळ भाषेत परोपकार म्हणजे गरजवंताला मदत करणं हा असा अर्थ आहे. पण परोपकाराचा खरा अर्थ आहे समोरच्याचं सदैव हित करणे. आणि हित दोन प्रकारचे, लौकिक आणि परमार्थिक. लौकिक हित म्हणजे तुम्ही दान करणं, आणि परमार्थिक हित म्हणजे समोरच्याला मोक्ष मिळवून देणं. आणि म्हणूनच तुकोबाराय म्हणतात की काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती, हे परमार्थिक हित आहे. हा परमार्थिक परोपकार आहे, हा परमार्थिक परोपकार आहे. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. संत तुम्हाला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निरंतर जागवतात, हा संताचा उपकार आहे. आणि हा परमार्थिक उपकार आहे, हे परमार्थिक हित आहे. आणि म्हणून जो मोक्ष मिळवून देतो तो तुमचं परमार्थिक हित करतो, परमार्थिक हित करतो. आणि हा एक परोपकाराचा आहे. जो तुम्हाला धनदौलत देतो, मदत करतो, तोही तुमच्यावर परोपकारच करतो, पण ते लौकिक हित आहे. आणि म्हणून येतो उपकारासाठी आले ज्या घर वैकुंठी. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. तर ही जी उपकार आहेत ही परमार्थिक उपकार आहेत. येतो उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. हे संत जे आमच्यावर उपकार करतायत हे परमार्थिक हित आहे, हा परमार्थिक परोपकार आहे. आणि दैनंदिन जीवनात दिलेलं दान हे लौकिक हित आहे, हा लौकिक परोपकार आहे. आणि म्हणून परोपकाराची खरीखुरी व्याख्या ठरते समोरच्याचं सदैव हित करणे. आणि समोरच्याचं हित दोन प्रकारे केलं जातं, एक लौकिक हित आणि एक परमार्थिक हित. लौकिक हित म्हणजे समोरच्याला दान करणं, आणि परमार्थिक हित म्हणजे समोरच्याला मोक्ष मिळवून देणं, की जे हित फक्त संत करू शकतात. आणि म्हणून परोपकाराची दोन प्रकारे व्याख्या करता येते,
की समोरच्या नडलेल्या माणसाला मदत करणे हा परोपकार, आणि दुसरी व्याख्या सदैव समोरच्याचं हित करत राहणे हाही परोपकारच. आणि हित दोन प्रकारचं, लौकिक आणि पारमार्थिक. आणि लौकिक हित म्हणजे दान, आणि पारमार्थिक हित म्हणजे मोक्ष मिळवून देणे. तर या परोपकारानं पुण्य मिळतं. तुकोबाराय पहिल्या चरणात सांगतात की पुण्य परोपकारा, परोपकारानं पुण्य मिळतं, फक्त परोपकारानंच पुण्य मिळतं असा दावा केला आहे. अनेक नाही जोडा दुजायसी, फक्त परोपकारानंच पुण्य मिळतं. तर इथं एक शंका उभी राहते की आम्ही दान केलं, दान केल्यानं आम्हाला पुण्य मिळालं, हा परोपकार आहे, दान करणं परोपकार आहे, आम्हाला पुण्य मिळालं, मान्य आहे. पण आम्ही अखंड हरिनाम घेतो, मग हरिनामाने पुण्य मिळतं. मग हरिनामात परोपकार कसला आला आहे? तुकोबाराय जर म्हणतात की परोपकारानंच पुण्य मिळतंय, तर आम्ही हरिनाम घेतो, हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. परोपकार करणं हे जर पुण्य आहे, तर हरिनाम घेतो हा कसला परोपकार आहे? आम्ही कुणावर उपकार करतोय हरिनाम घेऊन? तर हरिनाम घेऊन आम्ही देवावर उपकार करतोय. हरिनाम घेऊन आम्ही देवावर उपकार करतोय, कारण हरिनाम घेणं हा सुद्धा उपकारच आहे, आणि हरिनाम घेणं हा देवावर उपकार असतो. पण नित्य सेवेला मी निदानी सेवकू होय. आम्ही नित्य हरिनाम घेतलं, आमचा देवावर उपकार होतो, देवावर ऋण होतं. आणि म्हणतो तुकोबाराय म्हणतात की दिवाळखोर नारायण यावरी बहुताचे ऋण. आम्ही अखंड देवाचं नाम घेतलं, देवावर उपकार होतो, देवावर ऋण होतं. आणि हे ऋण फेडण्यासाठी देव म्हणतो मरणसमयी मी येऊन तुमची चाकरी करतो. पण नित्य सेवेला मी निदानी सेवकू होय. पण नित्य सेवेला मी निदानी सेवकू होय. ज्यांनी माझी नित्य सेवा केली, नित्य नाम घेतले, मरण समय मी त्याचा सेवक बनतो. ते ऋण वैपन देखून अंगी आपली याची उत्तीर्णत्वा लागी, मी भक्ताचे तनुत्यागी परिचर्या करी. काय येतो देव? ते ऋण वैपन, मरण समय काय येतो देव? ते ऋण वैपन देखून अंगी मी आपली याची उत्तीर्णत्वा लागी. देव ऋणातून उतराय होतोय मरण समय तुम्हाला मदत करून, मोक्ष देऊन. म्हणजे देव तुमच्या ऋणात दाबलाय, देवावर तुमचा उपकार झालाय. आणि म्हणून मुखानं हरिनाम घेणं हा सुद्धा उपकारच आहे, पण तो माणसावर नाही, तो देवावर उपकार आहे. आणि म्हणून पुण्य निपजतं ते फक्त उपकारातून. आणि म्हणून तुकोबाराय दावा करतायत की पुण्य परोपकारा, पुण्य जे उपजतंय ते फक्त उपकारातून, अर्थात परोपकारातून, दुसरं कशातूनही नाही. दान करणं हा परोपकार आहे, सत्कर्म करणं हा परोपकार आहे, यातून तर पुण्य जन्माला येईलच. पण हरिनाम घेणं हा सुद्धा परोपकार आहे, आणि हरिनाम घेऊन आम्ही उपकार करतो तो देवावर करतोय. आणि म्हणून फक्त परोपकारातूनच पुण्य जन्माला येतं. शिवाय हरिनाम घेणं एक सत्कर्म आहे. ज्ञानोबारायची संगती देतात. ज्ञानोबाराय म्हणतात की पुण्याचा जन्म कुठं होतो? ज्ञानोबारांनी पुण्याची व्याख्या सांगितली. पुण्य कुठे जन्माला येतं? जे निपजे सत्वगुणे तया सुकृत ऐसे म्हणे श्रोत सम. ज्ञानोबाराय म्हणून या कारणे जे निपजे सत्वगुणे तया सुकृत ऐसे म्हणे श्रोत सम. जे निपजे सत्वगुणे, जे सत्वगुणातून जन्माला येतं ते पुण्य असतं. सत्वगुण म्हणजे सत्कर्म. अर्थात सत्कर्मातून, चांगल्या कर्मातून, सत्वगुणातून जे जन्माला येतं ते पुण्य आहे. आणि मग सत्कर्मातून जन्माला येतं ते पुण्य आहे, तर परोपकार हे सत्कर्मच आहे. तुकोबाराय तेच म्हणतात की पुण्य परोपकारा, परोपकारातून पुण्य जन्माला येतं, परोपकार सत्कर्म आहे. ज्ञानोबा तेच म्हणतात की जे निपजे सत्वगुण आहे, सत्वगुण हे सत्कर्म आहे. याचा अर्थ सत्वगुणातून, अर्थात सत्कर्मातून, म्हणजेच परोपकारातूनच पुण्य जन्माला येतं. पुण्याला इतर कशानेही जन्म लाभत नाही, लाभला तर तो फक्त परोपकारातूनच लाभतो. आणि म्हणून तुकोबारांनी पुढच्या चरणात खडसावून सांगितलं की अनिक नाही जोडा दुजायसी, अनिक नाही जोडा दुजायसी. याचा अर्थ पुण्य हे परोपकारातूनच जन्माला येतं, इतर कशातूनही नाही. की जसं मी उदाहरण दिलं, अरे तू वागतो जेवढा नालायक की तुझ्या वागण्याला जोडाचं नाही आहे, म्हणजे तुझ्यासारखं वाईट वागणार तूच, त्याला जोडाचं नाही. तुझ्या इतकं वाईट कोणी वागतच नाही, तुला जोडाचं नाही. म्हणजे सगळं, म्हणजे तू वागतो तितकं वाईट कोणी वागतच नाही, तुझ्या वागण्याला जोडाचं नाही. तिथं पुण्य निर्माण करायला दुसरा कोणी जोडाचं नाही आहे. पुण्य निर्माण होतं ती फक्त परोपकारातूनच. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात की पुण्य परोपकारा
पाप ते परपीडा. आपण बोलून गेलो की जे निपजे सत्वगुणे, सत्वगुण म्हणजे सत्कर्म आणि सत्कर्म म्हणजेच परोपकार. बरोबर. आणि खरं समजलं की जे निपजे सत्वगुणे त्या सुकृत आहे म्हणे श्रोत समूह. सत्वगुणातून जे निर्माण होतं तेच पुण्य. सत्वगुण म्हणजे सत्कर्म आणि सत्कर्म म्हणजे परोपकार. आणि म्हणून इथं तुकोबाराचा दावा आपण सिद्ध केला आहे की पुण्य परोपकारा अर्थात फक्त परोपकारातूनच पुण्य जन्माला येतं, इतर कशातूनही नाही. आणि परोपकार हा 2 प्रकारचा असतो. परोपकार म्हणजे समोरच्याचं सातत्यानं हित करणं, समोरच्याला मदत करणं हा तर झालाच भाग एक. पण परोपकार म्हणजे सातत्यानं समोरच्याचं हित करणं. आणि हित 2 प्रकारचं आहे, एक लौकिक हित आणि एक पारमार्थिक हित. लौकिक हित म्हणजे समोरच्याला मदत करणे, त्याला दान करणे. आणि पारमार्थिक हित म्हणजे त्याला मुक्ती मिळवून देणे, की जे फक्त संत करू शकतात. लौकिक हित तुम्ही आम्हाला करायचे, समोरच्याचं लौकिक हित करायचे म्हणजे आम्हाला दान करायचे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले. जे नडले, दीन दुबळेत, याचना करतात, मदत मागतायत, त्यांना सरळ हातानं दान करणं हा परोपकार असतो. गरजवंताची सातत्यानं मदत करणं हे दान आहे. आणि या दानानं पुण्य लाभतं. दान हा परोपकार आहे. दान हे नेहमी सात्विक असावं. दानाचे 3 प्रकार आहेत, सात्विक, राजस आणि तामस. दान सात्विक असावं. सात्विक दान याची व्याख्या सांगताना ज्ञानोबा लिहित आहेत, स्वधर्म आतोते जे जे मिळेल आपणे आते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. अर्थात आपल्या स्वतःच्या व्यवसायातून, आणि तो व्यवसाय इमानदारीने केलेला असावा. आपण धन मिळवले, नोकरी असो, व्यवसाय असो, काही असो, शेती असो, काही असो, आपण धन मिळवले पण ते इमानदारीने मिळवलेलं असावं. आणि असं इमानदारीने मिळवलेलं धन समोरच्या याचकाला उदार अंतकरणानं परतफेडीची अपेक्षा न करता देणं हे सात्विक दान आहे. समोरचा याचक तुमच्या पुढं मदत मागतोय, तर आपण जे दान देतोय, मग अन्न असो, पैसा असो, काही असो, वस्त्र असो, काही असो, ते आपल्या इमानदारीच्या कमाईतलं असावं. त्या अतिथीला आदर सत्कार द्यावा, त्याची इज्जत करावी आणि परतफेडीची आशा न करता त्याला द्यावं. याला म्हणतात सात्विक दान. स्वधर्म आतोते जे जे मिळेल आपणा याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. आदरयुक्त अंतकरणानं द्या आणि परतफेडीची अपेक्षा न ठेवता द्या. आणि जे दिले ते इमानदारीचं असावं, भ्रष्टाचाराचं, लबाडीचं, करप्शनचं नसावं. हे सात्विक दान आहे. आणि हा परोपकार असतो. आणि या परोपकारानं पुण्य लाभतं. पुण्य परोपकारा, पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात पुण्य परोपकारा. दान हे सात्विक असावं, राजस तामस नसावं. राजस दान ज्ञानोबा लिहितात की राजस दान काय आहे, दिठी घाली जे आहेरा आणि मग अवंतू जाय जे सोयरा. आहेरावर डोळा ठेवायचा आणि मग पाहुण्याला आमंत्रण द्यायचं. गाईच्या दुधावर डोळा ठेवायचा आणि मग तिला वैरण खाऊ घालायची. व्याजावर डोळा ठेवायचा आणि मग समोरच्याला पैसा द्यायचा. हे राजस दान आहे. पै कळांतर गाठी बांधीजे का मग पुढीलाचे काज कीजे. पै कळांतर गाठी बांधीजे मग पुढीलाचे काज कीजे. पूजा घेऊनही रसू दीजे पीडितासी. व्याजावर डोळा ठेवायचा आणि मग समोरच्याला पैसे द्यायचे. पेशंटकडून पैसे घ्यायचे आणि मग त्याला औषध द्यायचं. आता हा विचार थोडा वेगळा आहे. ज्ञानोबरायला डॉक्टर लोक पेशंटकडून फीस घेतात हे सुद्धा मान्य नाही आहे. ज्ञानोबराय बोलत आहेत बघा, पै कळांतर गाठी बांधीजे मग पुढीलाचे काज कीजे. पूजा घेऊनही रसू दीजे पीडितासी. पूजा घेऊनही रसू दीजे पीडितासी. समोरच्याकडून मोबदला घ्यायचा, पैसे घ्यायचे आणि मग त्याला रस म्हणजे औषध द्यायचं. याचा अर्थ डॉक्टर लोक पेशंटची फीस घेत आहेत हे सुद्धा शास्त्राला मान्य नाही आहे. आता मीच डॉक्टर आहे, मोठी पंचायत आहे, हा स्वतंत्र विषय पुन्हा बोलावं लागेल यावर.
पेशंटचा विलाज हा मुफ्तच व्हावा, ही ज्ञानोबारायांची इच्छा आहे. हा स्वतंत्र विषय, पुन्हा बोलू आता यावर. पेशंटकडून फीस घ्यायची आणि मग त्याला औषध द्यायचं, समोरच्याकडून व्याज घ्यायचं आणि मग त्याला पैसे द्यायचे, हे राजस्थान आहे. आता व्याजापर्यंत ठीक आहे, पण डॉक्टरच्या हद्दीपर्यंत बोलायचं झालं तर आता ह्या मोठ्या बिल्डिंग बांधाव्या लागतात, मोठी मोठी यंत्रसामुग्री आणावी लागते, भांडवल लागतं. हे सगळं बँकेचं कर्ज काढून उभं करायचं आणि पेशंट फुकट फाले तर कसं चालायचं, ही बी अडचण आहे. जुन्या काळी झाडपाला होता, आणला जंगलातून, दिला, फुकट चालत होतं. पण आता सध्याचं आधुनिक वैद्यकीय शास्त्र खर्चिक झालं आहे, त्यामुळं हा विषय थोडा चर्चेच्या बाहेर ठेवू आपण. पूजा घेऊन रसुदीजे पीडित अशी, पण तरीही पै कळांतर गाठी बांधीजे मग पुढीलाचे काज कीजे. कळांतर म्हणजे व्याज. आधी व्याज पदरात बांधायचं आणि मग समोरच्याला पैसे द्यायचे आणि ते उसने द्यायचे, हे राजस्थान आहे. व्याजाचा धंदा करू नये. ज्ञानोबा सांगतात व्याजाचा धंदा करू नये, नुकसान होतं, हा दोष आहे. भगवंत रुष्ट होतो. ज्याच्याकडून व्याज घेतलंय तो देव असतो, देवाकडून व्याज घेतलंय संसारात कधी बरकत येत नाही, अधोगती होते. व्याज घेऊ नका. गाईला वैरण चारायची पण डोळा दुधावर ठेवायचा, पाहुण्याला आमंत्रण द्यायचं पण डोळा आहेरावर ठेवायचा, समोरच्याला पैसे द्यायचे उसने पण डोळा व्याजावर ठेवायचा, हे राजस्थान आहे. यांनी कवडीचं पुण्य लागत नाही, कवडीचं पुण्य लागत नाही. तिसरं तामसदान, हे सगळ्यात निकृष्ट दान आहे, सगळ्यात वाईट दान. समोरच्याला पैसे द्यायचे, व्याज तर घ्यायचंच, पण शिव्या घालून द्यायचं. अरे काय माझ्या दारात पैशाचा काय पुरा आलाय का माझ्या घरी पैशात झाड लागलंय, उठला की सुटला माझ्या दारात येऊन उभा राहतो. अरे काही लाज धर ना, कुठून देऊ पैसे? व्याज घेऊनही शिव्या घालतोय. व्याज तर घेतोच पण शिव्या घालतो. काय बापाची पेंड आहे का, उठसूट माझ्याकडेच येतो? काय जमिनीत पुरून ठेवलेत का पैसे, मला उकरायचे आणि तुला द्यायचे आहेत का? झाडाला लागतेत? जरा लाज धर ना, भाड खाऊ. अशा घाणघाण शिव्या देतो, व्याजही घेतो आणि पैसे देतो, हे तामसदान आहे. समोरच्याचा अनादर करून, तिटकारा करून, त्याला शिव्या घालून दिलेलं दान हे तामसदान असते. व्याज तर घेतो पण शिव्या घालून देतो. व्याज घेतो पण दान देतो आणि शिव्या घालून देतो. अपमानित करून दिलेलं दान हे तामसदान आहे. आणि या तामसदानानं कवडीचं पुण्य लागत नाही, कवडीचं पुण्य लागत नाही. ज्ञानोबा बोलत आहेत, विपाये गुन्हाक्षर पडे का टाळीये कावळा सापडे. विपाये गुन्हाक्षर पडे का टाळीये कावळा सापडे, तरीच तया पुण्य जोडे तामस असे. तुम्ही अशी सहज टाळी वाजीत बसलाय आणि तुमच्या टाळीत कावळा सापडलाय, कधी शक्य आहे? टाळीत कावळा सापडणं शक्यच नाही आहे. चतुर प्राणी आहे, सावली पडू देत नाही तर उडून जातो. टाळीत जर सहज तुम्ही टाळी वाजता तुमच्या टाळीत कावळा सापडा, हे जर शक्य झालं तर त्या तामस माणसाला त्याच्या दानानं पुण्य लाभल. टाळीत कावळा सापडत नाही, तामस माणसाला दानानं पुण्य लाभत नाही. निकृष्टताचं दान आहे तामसदान. राजसदान हे दोन्ही दान लबाडीचे असतात, भ्रष्टाचाराचा पैसा असतो, करप्शनचा असतो, लोकांचे मुंडके मोडून पैसा आणला असतो आणि पंक्ती उठवलेल्या असतात. या दोन्ही दानानं तुम्हाला अजिबात पुण्य लागत नाही. ज्ञानोबा बोलतात, विभांडून या जग, विभांडून या जग अनिले पदार्थ अनेक, मग घालू लागे मातंग गवा दिसी. लोकांचे मुंडके मोडायचे, भ्रष्टाचार करायचा, करप्शन करायचं आणि या लबाडीच्या पैशाने पंक्ती उठवायच्या आणि आपल्या पुरीच्या लग्नात 50 लाखाची 1 कोटीची पंगत द्यायची, 5-5, 10-10 स्वीट करायची, नाना प्रकारचे पदार्थ करायचे, एक थाळी 1000 रुपयाला, 2000ला असं महागडं जेवण द्यायचं की ज्या जेवणाचं बिल 50 लाख, 60 लाख, 1 कोटीपर्यंत जाईल. ज्ञानोबा म्हणतात काही उपयोग नाही बाबा, तू तसल्या 10 पंक्ती उठव. ते लबाडीचे, हरामखोराचे. इमानदारीचं असावं आणि मग पंक्ती द्याव्या तर तुम्हाला पुण्य लागतं. भ्रष्टाचाराचे, लबाडीचे तुम्ही 1,00,000 पंक्ती द्या, तुम्हाला 0 पुण्य मिळतं. आणि मग आपल्याकडे ज्या चढावडी लागतात ना लग्नात पंक्ती द्यायला, ह्या भ्रष्टाचारी लबाड लोकांच्या, त्यांनी ध्यानात ठेवा कवडीचं पुण्य मिळत नाही. विभांडून या जग अनिले पदार्थ अनेक, मग घालू लागे मातंग गवा दिसी. लबाडीचं आहे, भ्रष्टाचाराचं आहे, करप्शनने आणलेस आणि मोठ्या मोठ्या पंक्ती उठवतोयस. तू 1,00,000 पंक्ती उठव म्हणले, तुला कवडी पुण्य लागणार नाही, तुला काही पुण्य लागणार नाही म्हणले. पुण्य तेव्हाच लागेल की जेव्हा दान सात्विक आहे. आणि सात्विक दान म्हणजे स्वतःच्या कमाईतलं इमानदारीचं असावं आणि परतफेडीची अपेक्षा न ठेवता द्यावं आणि समोरच्याला इज्जत आणि त्याचा सन्मान करून द्यावं. ते सात्विक दान आहे आणि या सात्विक दानानं पुण्य लाभतं.
आणि सात्विक दान खरा परोपकार असतो आणि या परोपकारानं पुण्य लाभतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की पुण्य परोपकार, पुण्य परोपकार. परोपकार अर्थात दान हे सात्विकच असावं. स्वधर्मा तो ते जे जे मिळेल आपणा याते ते ते दिजे बहुत सन्मान योगे. हे सात्विक दान आहे. दान सात्विक असावं. दान वृक्षासारखं असावं. दान वृक्षासारखं असावं. बघा, पत्र पुष्प छाया फळे मुळे धनंजया वाटेचा न चुकी आलिया वृक्षू जैसा. पत्र पुष्प छाया फळे मुळे धनंजया वाटेचा न चुकी आलिया वृक्षू जैसा. वृक्ष जसा आपली पानं, आपली फुलं, आपली सावली, प्रसंगी आपली मुळं सुद्धा दान करतो आणि स्वतः मरून जातो, ही वृक्षाच्या अंगी असलेली अति महान उदारता आहे. अहो, सत्यनारायण करायचं, आंब्याचे ढगळे तोडून आणले, ठीक आहे, आंबा काय मरत नाही. त्याच्या सावलीत बसलं, ठीक आहे, आंबा काय मरत नाही. आंबे खाल्ले, आंबा काय मरत नाही. आंब्याचा मोहर किंवा फुलं तोडून आणले, आंबा काय मरत नाही. पण आंब्याच्या मुळ्याच तोडून आणल्या सगळ्या तर आंबा मरेल. पण तिथे आंबा नाही म्हणत नाही. पत्र पुष्प छाया फळे मुळे धनंजया वाटेचा न चुकी आलिया वृक्ष जैसा. अरे पत्र पुष्प छाया आणि फळं तर न्याच म्हणतोय, पण प्रसंगी माझी मुळंही न्या आणि मला मारून टाका. हा वृक्ष दधीची सारखा आहे. दधीची, इंद्र दधीचीकडे गेला, कुठल्या तरी राक्षसाला मारायचं होतं आणि तो राक्षस तेव्हाच मरणार होता की ज्यावेळेस दधीच्या ऋषीच्या हाडकाचे बाण बनवले, तर त्या बाणानेच तो मरणार होता, असं त्याला वरदान होतं. हा इंद्र दधीचीकडे गेला आणि त्याचे हाडं मागितले. दधीचीने टरटर अंग फाडलं आणि आपले हाडकं काढून दिले. इंद्राने त्याचे बाण बनवले, मग तो राक्षस मेला. काय म्हणावया, हा महामानव जो आपले अस्थि दान करतो, याच्यापुढं तो महादानी करणंही फिका आहे. दधीची पुढं झाड आपले मुळे दान करतं, स्वतः मरतं. दधीचीने आपली हाडकं दान केली, स्वतः मेला. ही वृक्षाची दानशूरता आहे. असं दधीची सारखं वृक्षासारखी दानशूरता असावी. झाडासारखा CO2 घेतात, आम्हाला O2 देत आहेत. कार्बन डायऑक्साईड घेतात, आम्हाला ऑक्सिजन देत आहेत. झाडासारखी परोपकारी वृत्ती असावी. हे व्हायला जात नाही. झाडासारखी परोपकारी वृत्ती असावी. ही परोपकारी वृत्ती व्हायला जात नाही, त्यांनी पुण्य लाभतं. आणि जीवनात या पुण्यानं तुम्हाला काहीही मिळतं, काहीही मिळतं. पुण्य हा कल्पतरू आहे. तुम्ही मागावं त्याने द्यावं. पांडुरंगाला तुमच्या दारात आणून उभं करतं पुण्य, एवढी ताकद पुण्यात आहे. हे कल्पतरू आहे. धनवरा बोलले ना तरी कल्पतरू तळवटी. आता तिकडं नको जायचं. ना तरी कल्पतरू तळवटी बैसुनी झुळी पाडी गाठी, मग तेथून निदैवी निघे किरीटिकी दैन्याची करू. या ओळीचा इथं संदर्भ नाही आहे, पण मला कल्पतरू सांगायचा फक्त. कल्पतरू तुम्ही मागावं त्याने द्यावं. तसं पुण्य हे कल्पतरू आहे. तुम्ही या पुण्याला मागावं त्याने द्यावं. तुम्ही म्हणले ना पांडुरंगाला आण पकडून माझ्या दारात उभा कर, हे पुण्य पांडुरंगाला आणून उभा करतं. तुम्हाला काय हवं आहे पांडुरंगाशिवाय दुसरं? आणि हे जे पुण्य पांडुरंगाला आणून पकडतं, तुम्हाला पांडुरंग स्वरूप बनवतं, पांडुरंग तुमच्या दारात उभं करतं, हे पुण्य परोपकारानं मिळतं. आणि फक्त परोपकारानंच मिळतं, दानानंच मिळतं, हरिनामानंच मिळतं, अर्थात परोपकारानंच मिळतं. आणि म्हणून पुण्य परोपकारा. दान करा, पुण्य मिळेल, भाग्य घडेल, देवही जोडेल. परोपकार करा. आणि हरिनामसुद्धा परोपकारातच येतं, बोललो आपण मागे. आणि म्हणून दान हे सात्विक असावं आणि दान हे वृक्षासारखं असावं. मनोनी धनवरी विद्यमाने आले अवसरी. मनोनी धनवरी विद्यमाने आले अवसरी, श्रांताचे मनोहरी उपयोगा जाणे. मनोनी धनवरी, शरीरानं, वाचानं, मनानं, पैशानं, कुठल्याही रूपात. तुम्ही पैसाच द्यावा याला दान म्हणतात असं नाही. तुम्ही शरीरानं कोणाची मदत केली हे शारीरिक दान आहे. तुम्ही किडनी दिली, शारीरिक दान आहे. डोळे दिले, नेत्रदान केलं, शारीरिक दान आहे. रक्त दिलं, रक्तदान केलं, शारीरिक दान आहे. मनोनी धनवरी, काया वाचा म्हणे, मनापासून धनापर्यंत. विद्यमाने आले अवसारी, श्रांताचे मनोहरी उपयोगा जाणे. श्रांत आहे, दमलाय, नडलाय, थकलाय, अडचणीत आहे, तो मागतोय, तो मागेल ते द्या. शारीरिक दान, इंद्रियाचं दान, रक्तदान हे शारीरिक दान आहे. समोरच्याला मदत शारीरिक दान आहे.
पैसा दिला आर्थिक दान आहे, अन्न दिलं अन्नदान आहे, वाचन आहे, तुम्ही कीर्तन सांगितलं फुकट सांगितलं, पैसा घेतला नाही, वाचिक दान झालं. कीर्तन सांगितलं पैसे घेतले, दान नाही घडलं, उलट पुण्यात्मक पाप झालं. स्वर्गा पुण्यात्मक पाप आहे जे. कीर्तन केलं पैसे घेतलं पुण्यात्मक पाप आहे, कीर्तन केलं पैसे नाही घेतले दान घडलं, सात्विक दान आहे, वाचिक दान आहे. मनाने समोरच्याचं चांगलं चिंतिलं, मानसिक दान आहे. हां नेदी हो नका देऊ अन्न, नेदी हो नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा. नेदी हो दूध जाया माझी सार, ताकाचे उपकार तरी करा. अन्न किमती आहे, तुमचं नाही केव्हा देव वाटत नाही, नका देऊ. फुकटचं पाणी, तांब्याभर पाणी कुठं गेलं? फुकाचे जीवन तरी पाजा. राहिलं तूप नका देऊ, लोणी नका देऊ, ताक तरी द्या, ताकाचे उपकार तरी करा. तात्पर्य, तुमच्या दारात जर कोणी उभं राहिलं तर त्याला विनमुख जाऊ देऊ नका, काही ना काही द्या. भिकारी दारात उभा राहतो, त्याला काही दिलं तर तुम्ही भिकाऱ्यावर उपकार केला नाही, भिकारीने तुमच्यावर उपकार केला. का तर दान करण्याची संधी तुम्हाला भिकाऱ्याने दिली. तुमच्याजवळ ढिगलानी पडले पण कुणी मागायलाच आलं नाही तर कोणाला दान देता? एखाद्या श्रीमंताला मनाभर मी तुला 10 रुपये देतो, तो खेटराने हानीन. म्हणून दान करायची इच्छा आहे पण मागणारा बी यावा लागतो, सत्पात्री यावा लागतो, याचक यावा लागतो. म्हणून कोणाला दान केलं तर आमचा उपकार नाही, त्याचा आमच्यावर उपकार असतो. आणि भिकारी आठवण करून देत असतो की बाबा दान कर, मागच्या जन्मात मी तुझ्यासारखा श्रीमंत होतो पण दान केलं नाही म्हणून मी भिकारी झालोय, तू या जन्मात दान नाही केलं तर पुढच्या जन्मात माझ्यासारखा भिकारी होशील, ही आठवण करून देत असतो. आणि म्हणून दान करा. दानानं पुण्य, पुण्यानं भाग्य लाभतं. संसारात तर बरकत येतेच, पण ज्या पुण्याने जे पुण्य लाभतं ते पुण्य तुम्हाला देवाची गाठ घालून देतं, संताची भेट घालून देतं. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मी जोडे, वाचेशी तुझे नाम आतुडे समागम घडे संतांचं. या दानानं जे पुण्य मिळतंय, या पुण्यानं पहिलं काय होतं तर देवाचं नाव तोंडात येतं, वाचेशी तुझे नाव आतुडे, आणि पुढं समागम घडे संतांचं. जन्म सहस्त्र ओळखीचे एक वेळ वाचेसी यावया. पांडुरंगाचं नाव एकदा जर प्रांजळ मनाने तोंडात यावं वाटतंय तर 1000 जन्मात पांडुरंगाची सेवा करावी लागते. दानोबरा बोलतात जन्म सहस्त्र ओळखीचे एक वेळ वाचेसी यावया. एकदा रामकृष्णाचे तोंडात यावं असं वाटतंय, 1000 जन्म सेवा करावी लागते रामकृष्णाची. इतकं भगवंताचं नाम दुर्मिळ आहे, तोंडात येत नाही, त्यासाठी पुण्य लागतं. भांडवल गाठी तरीच विश्वास. पुण्याचं भांडवल असेल तर देवावर विश्वास बसून देवाचं नाव तोंडात येतं, पण जरी पुण्य नसेल तर देवाचं नाव तोंडात येत नाही. तुम्ही रामराम म्हणले तर ते नमस्कार म्हणले पण रामराम म्हणत नाही, दळबद्री असते. पुण्यानं भगवंताचं नाम तोंडात येतं आणि पुढे संतही भेटतात की ज्या संतामुळे तुम्हाला मुक्ती मिळते, देव कायमचा भेटतो. आणि या पुण्यामुळे लौकिक जीवनात भाग्य तर लाभतंच, भाग्य तिथं विलास. आणि म्हणून पुण्य जोडा, आणि हे पुण्य परोपकारानं जोडल्या जातं. समोर याचक उभा आहे, द्या, उदाहरण करणार द्या. मनोनी धनवरी विद्यमाने आले अवसारी, शांताचे मनोहरी उपगा झाले. हां, परोपकार करा. देहवाच्या मानसे देहवाच्या चित्ते यथासंपन्न वित्ते, वैरी झाली आहे अर्थात ते न वंचने ते दान. बघा इथं काय ग्रेटनेस आहे, काय मोठेपणा सांगितलंय. देहवाच्या चित्ते यथासंपन्न वित्ते, वैरी झाली आहे अर्थात ते न वंचने ते दान. दारात वैरी उभा राहिलाय, ज्ञानोबा बोलतात दारात वैरी उभा राहिलाय पण काही मागतोय, वैऱ्यालाही द्या. आता तुम्हाला जो फेवरेबल आहे तो तुमचा मित्र आहे, मित्राला दान देताल, मदत करताल, हे तर कोणी करील. वैऱ्यालाही मदत करतो तो खरा दानी असतो. वैरी झाली ही अर्थात ते न वंचने ते दान. वैरी दारात उभा आहे त्यालाही दान द्या, त्यालाही मदत करा, हे खरं दान असते. मित्राला तर कोणी दान मदत करेल, वैऱ्यालाही करा म्हणतात. वैरी झाली ही अर्थात ते न वंचने ते दान. मित्राला तर मदत कराच, संबंधितांना तर मदत कराच, पण वैरीही दारात उभा राहिला आणि याचना करतोय तर त्यालाही मदत करा, त्यालाही दान करा, हे दान असते. आणि ते सात्विक दान असावं. आणि या सात्विक दानानं पुण्य लाभतं. आणि पुण्यानं काय मिळत नाही, सगळंच मिळतं, सगळंच मिळतं. नशीब मिळतं, संपत्ती मिळते, संत भेटतात, मुखात हरिनाम येतं, संत भेटतात, देवही भेटतो. हे सगळं पुण्यानं घडतं, हे सगळं पुण्यानं घडतं. आणि म्हणून परोपकार करा.
तुम्हाला पुण्य लागेल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की पुण्य परोपकारा, पुण्य परोपकार. बघा, हे दान केल्याने काय काय फायदे होतात. पहिल्या चरणात महाराज म्हणतात की पुण्य परोपकारा, हे सात्विक दान केलं तर काय फायदे होतात. पहिला फायदा, तुम्हाला पुण्य लाभतं. सात्विक दानानं तुम्हाला पुण्यप्राप्ती होते. दुसरा फायदा, तुमच्या संसारात बरकत येते. तिसरा फायदा, समाजात साम्यावस्था येते. चौथा फायदा, तुमच्या तोंडात देवाचं नाव येतं. पाचवा फायदा, तुम्हाला संताची भेट होते. पाचवा फायदा, देव तुमचा ऋणी होतो. आणि सहावा फायदा, तुम्हाला देव भेटतो, अर्थात मोक्ष भेटतो. ही दानाची, परोपकाराची अनंत फायदे आहेत. आणि म्हणून पुण्य परोपकारा, पुण्य करा, दान करा, सगळं होईल. पुण्यानं संसारात बरकत येते. गंगा यमुना यांचा संगम दिसतो. या दोन्ही नद्या वाहताना दिसतात. पण यांच्यामध्ये तिसरी गुप्त रूपानं वाहत असते. ती सरस्वती दिसत नाही, पण ती असते. सरस्वती दिसत नाही. तसं दानाची फलश्रुती ही गुप्त आहे, ती दिसत नाही. आणि दानाची फलश्रुती आहे बरकत. त्या 5-6 बोललं त्या सगळ्याच आहेत फलश्रुती, पण प्रमुख फलश्रुती आहे बरकत संसारिकासाठी. पण ही बरकत जशी सरस्वती उघड्या डोळ्याने दिसत नाही, तसं ही दानाची बरकत उघड्या डोळ्याने दिसत नाही, म्हणून माणूस दानच करीत नाही. त्याला वाटतं काय होतंय. पण एका हातानं दान दिलं तर 10 हातानं देव तुम्हाला माघारी देतो. ही बरकत असते. आणि म्हणून नाथ महाराज भागवतात लिहितात की जव जव दाता उल्हास देतो तव तव पूर्वी जगन्नाथ. तुम्ही जितकं जितकं दान करा तितका जगन्नाथ परमात्मा तुमच्या संसारात बरकत देत असतो. संसार तुमचा उदयाला येत असतो, वाढत असतो. तुम्ही दान केलं म्हणजे बँकेत डिपॉझिट केलं. एरवी दान शिड पुरुखू वेचक पनेची संचकू तैसा व्यय हा रुकू, तैसा व्यय हा रुकू अय्य वेगमे. तुम्ही दान केलं म्हणजे समोरच्याला व्यर्थ दिले किंवा वायाला गेलं नाही, उलट बँकेत तुम्ही संचय केला आहे. का की समोरच्याला दान केलं म्हणजे त्याच्या हृदयातला दरिद्री नारायण ऋणी झाला. आणि तो ऋणी झाला त्याच्या बदल्यात तुमच्या संसारात तो बरकत देतो. आणि बरकत येणं म्हणजे बँकेत डिपॉझिट केल्यासारखंच आहे. हां, तुम्ही दान दिलं म्हणजे देवावर उपकार झाला आहे. बरोबर बोलतायत. तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जान दया, मी उदय जताची तया ऋणिया लाभे. समोरच्या दरिद्री नारायण दिले ते ऋण त्या माणसावर नाही, त्याच्या हृदयात असलेल्या दरिद्री नारायणावर झाले. मी उदय जताची तया ऋणिया लाभे. ते ऋण माझ्यावर होतं म्हणले आणि ते मला फेडावं लागतं. त्याच्या संसारात मला राबावं लागतं, बरकत द्यावी लागते. दान करा, दानातून बरकत येते. तुम्ही नदीच्या काठावर एखादा झिरा करा. तो झिरा जितका उपसाव, एक घागर भरली की ती बाजूला घेऊस तर 2 घागरी पाणी येतं. जितकं जितकं उपसावं तितकं तितकं त्या झिऱ्याला अधिक पाणी येतं. तसं संसारात जितकं जितकं दान करावं तितकी तितकी अधिक बरकत येते. आणि बरकत दानाची प्रमुख फलश्रुती असते. कबीर महाराज एका अभंगातून बोलतायत, धर्म किये धन ना घटे. नीट ऐका, धर्म किये धन ना घटे, नदी ना घटे नीर. नदी समुद्राला आपलं पाणी दान करते, तिचं पाणी आटतं का. अरे पाऊस पडला की वरचेवर वरचे तिचं पाणी वाहत राहतं. ती समुद्राला देत राहते, मागून पाणी येत राहतं. नदी समुद्राला पाणी दान करते, तिचं पाणी संपत नाही, वाढते. उलट पाऊस आला की वाढते. उलट संसारात दान करा, कमी होणार नाही, वाढेल वाढेल, बरकत येईल. आणि म्हणून दान करताना माणसाला असं, समजा कोणी दान मागितलं, महत्त्वाचे दान सत्पात्री असावं. दान मागितलं, 10,000 मागतात आणि तुम्ही दिलं नाही, तर तुम्हाला काय वाटतं, आज माझे 10,000 रुपये वाचले, मी दान दिले नाही. दान दिलं असं 10,000 गेले असते, पण मी आज दान दिलं नाही, माझे 10,000 वाचले. तुझे 10,000 वाचले, हां, पण तुझ्या संसारात दान न केल्यामुळे बरकतही आली नाही. कारण दानाने बरकत आणि नीतीने टिकाव असतो. दानाने बरकत आणि नीतीने टिकाव असतो. दान दिलं तरच बरकत आहे. तू 10,000 दिले नाही, तुला वाटलं वाचले, 10,000 वाचले, पण तुझा संसार वाढला नाही, आहे तिथंच राहिला, तुला बरकत नाही. का दान दिलं नाही. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त.
तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. जिथं कळकळ तिथं हिताच्या गोष्टी आहेत. जिथं दान आहे तिथं बरकत आहे. दिदल्या विन प्राप्त, दिलं तर प्राप्त आहे. तपाशिवाय देव नाही, दिल्याशिवाय प्राप्ती नाही, आणि कळकळीशिवाय हिताच्या गोष्टी नाहीत. दिदल्या विन प्राप्त, दान दिलं तरच प्राप्ती आहे, अर्थात बरकत आहे. दान दिलं तरच प्राप्ती आहे, अर्थात बरकत आहे. दिदल्या विन प्राप्त, दान दिलं तरच बरकत आहे. बरकत ही दानाची फार मोठी श्रुती आहे. दानानं तुमचा संसार वर येतो. तुम्ही वरच्या श्रीमंत होता, आणि ते दान देवाला दिलं आहे, भगवंत ऋणी झालेला असतो. दानाने संसारात बरकत येते. दानाने समाजात साम्यावस्था येते, समाजातली गरिबी मिटते. लोक निश्चिंत राहतात की समाजात अनेक श्रीमंत माणसं आहेत, त्यांनी दान केलं तर माझ्या अडचणी दूर होतील, हा त्याला एक दिलासा असतो. आणि मग समाजात दानाने साम्यावस्था येते. दानानं देव ऋणी होतो. दानाने तुम्हाला मोक्ष मार्ग खुला होतो. ते हे दान जे मोक्ष निधानाचे अंजन, दानाबरा बोलत आहेत की दानानं तुमचा मोक्षाचा मार्ग खुला होतो. दानानं मुखात भगवंताचं नाम येतं, संताची भेटी होते, शेवटी देवही भेटतो. दानानं द्रष्टावर विजय मिळवता येतो. पै द्रष्टाची जोडी लागी भांडवल न सुटे कबडी, जिथं सर्वस्वे हानी ते तर कोडी वेचिती का. नको तिथं विदेशाचा दौरा, हॉटेलिंग, खाणं पिणं, मजा करतात. 5-5, 10-10 लाख घालून परदेशाचा दौरा करतात. पण कोणी दान मागितलं, कधी सप्ताची पट्टी मागायला आलं ते शिवाय घालतात. भीक नको वाढू कुत्रावर. सप्ताह करायचा जोर आला तर करणार तो जातो. कशाला आला माझ्याकडं, तिकडं विदेश दौरा करून येईल, 10 लाख घालील. हॉटेलमध्ये गेला 5,000ची दारू पिल, दुकानात गेला 5,000चे कपडे आणेल, पण 50 रुपये वर्गणी मागितली सप्ताची द्यायचा नाही. घाण बोलेल, भीक नको वाढू कुत्रावर, असं म्हणायची पाळी येते. धनभरा म्हणतात ये मृत्यूलोकाची उपराटे, जे तर सर्वस्व हानी ती तर कोटी वेचिती का. पै द्रष्टाची जोडी लागी भांडवल न सुटे कवडी, जे तर सर्वस्व हानी ती ते कोडी वेचिती का. जिथं हानीच हानी, वाटळे. विदेश दौरा केला, 10 लाख गेले, काय पदरात पडले, व्हायलाच गेले. घडीभर डोळ्याला शांती सुख मिळाले. पण जे दान तुम्हाला द्रष्टाची जोडी करून देतं, द्रष्ट म्हणजे संसारात बरकत दिसणारे, आणि अद्रष्ट म्हणजे न दिसणारा देव. दानामुळं संसारात बरकत येते, न दिसणारा देवही मिळतो. तिथं फुटकी कवडी खर्च करायची नाही, आणि जिथं हानीच हानी तिथं कोट्यावधी खर्च करायची. लागी भांडवल न सुटे कवडी, जिथं सर्वस्व हानी ते तर कोडी वेचिती का. ये मृत्यूलोकाची उपराट. असे म्हणले माणसं दान करत नाहीत, माणसाला दानाचं महत्त्व कळत नाही. आणि या दानानं मी बोलून गेलो की पुण्यप्राप्ती होते, बरकत येते, समाजात साम्यावस्था येते. दानानं जे पुण्य लाभतं आहे त्याच्यामुळे तुमच्या मुखात हरिनाम येतं, संताची भेट होती, देवाची प्राप्ती होती, देव ऋणी होतो, देव तुमच्या संसारात राबतो. द्रष्टावर तुम्ही विजय मिळवता, अर्थात दानानं तुम्हाला देव भेटतो. ते हे मोक्ष निदानाचे अंजन. आणि दान म्हणजे परोपकार, आणि म्हणून परोपकार करा. परोपकारानं काय मिळतं तर पुण्य मिळतं. या सगळ्या गोष्टी पुण्यानं घडतात. परोपकारानं पुण्य, दान म्हणजे परोपकार, परोपकारानं पुण्य. पुण्याने काय घडले, पुण्याने संसारात बरकत आली. पुण्यानं तुमच्या मुखात हरिनाम आलं, पुण्यानं संताची भेट झाली, पुण्यानं देवावर ऋण झालं हरिनामामुळं. या पुण्यानं देव भेटला. दानाचे अनंत फायदे आहेत. आणि म्हणून जीवन जगताना सगळ्यात मोठा हिताचा मार्ग काय असेल, ते जे नडलेत, रंजलेत, गांजलेत त्यांची मदत करा, त्यांना दान करा, सरळ हाताने त्यांच्यावर परोपकार करा. का तर फक्त परोपकारातूनच पुण्याचा जन्म होतो. हरिनाम घेणं हे सुद्धा परोपकारच आहे, आपण बोलून गेलो. परोपकारातूनच पुण्याचा जन्म होतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की पुण्य परोपकारा पापते परपीडा. जीवनात आपलं हित शोधा. महाराजांनी पहिल्या चरणात आपलं हित सांगितलं की परोपकार करा, दान करा. दान करणं परोपकार आहे, परोपकारातून पुण्य आहे. आणि पुण्यानं सगळ्या गोष्टी मिळतात, सगळं मिळतं पुण्यानं. पुण्य हे खरं भांडवल आहे. पैसा असेल तर काही मिळतं, तसं पुण्य असेल तर या जीवनात काही मिळतं, देवही मिळतो. आणि ते पुण्य परोपकाराला मिळतं. म्हणून परोपकार करा, पुण्य मिळेल. परंतु तुम्हाला तुमचं हित करायचं नसेल आणि तुम्ही परोपकार केला नाही आणि परपीडा करत राहिलात तर तुमचा घात होईल. जसं पुण्य फक्त परोपकारानंच मिळतं, तसं पापही फक्त परपीडेनंच मिळतं. तुम्ही दुसऱ्याचा परद्रव्य करणारीचा अभिलाष केला, दुसऱ्याला पीडा दिली,
कुणाला हाणलं मारलं, पिढा दिली, हां, चोरी केली, लांडीलाबाडी केली, कुणाला सतवलं, काहीही केलं वाईट, त्यातून दुसऱ्याला पीडा होते. तुमच्या गलिच्छ वर्तनातून समोरचा मनुष्य दुखावला जातो, त्याला पीडा होते आणि या पीडेतून पाप जन्माला येतं. आणि म्हणून जसं पुण्याचा जन्म फक्त परोपकारातूनच होतो, तसं पापाचा जन्म फक्त पीडेतूनच होतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की अनेक नाही जोडा दुजायशी. मी बोललो, अरे तू वागतोस एवढा नालायक की तुझ्या वागण्याला जोडा नाही रे, म्हणजे तुझ्या इतका वाईट वागणारा दुसरा कोणीच नाही. आणि म्हणून या पुण्याला आणि पापाला दुसरी जोडच नाही आहे. पुण्य मिळतं ते फक्त परोपकारानं, पाप मिळतं ते फक्त परपिडेनं. आणि म्हणून पुण्य परोपकारा, पाप ते परपीडा. आता पापाचे अनेक प्रकार आहेत. अभंग फार मोठा आहे, वेळ कमी आहे. पापाचे अनेक प्रकार पडतात. पाप, महापाप, उपपाप. महापाप 5 प्रकारचे आहेत. ब्रह्महत्या, सुरापान, स्थेय, गुरुवांगनागमन. कुणाचा खून करणं, कुणाला हापडतापड करणं ते पाप आहे, पण कुणाचा खूनच करणं महापाप आहे. पैसे चोरणं पाप आहे, सोन्याची चोरी करणं महापाप आहे. मटण खाणं पाप आहे, दारू पिणं महापाप आहे. परस्त्री भोगणं पाप आहे, पण गुरुची पत्नी भोगणं महापाप आहे. आणि या 4ही महापापाला मदत करणे 5वं महापाप आहे. आणि म्हणून म्हणलं की ब्रह्महत्या, सुरापान, स्थेय, गुरुवांगनागमन. कुणाचा खून करणे, सोन्याची चोरी करणे, दारू पिणे, गुरुची पत्नी भोगणे, ही 4 महापाप. आणि या 4हीला मदत करणे 5वं महापाप आहे. ही 5 महापाप आहेत. ही टाळा, ही महापाप आहेत. नंतर पाप, हे मांस खाणं, पैसे चोरी करणं, करप्शन करणं, भ्रष्टाचार करणं, लांडीलाबाडी, हे पाप आहेत. आणि उपपाप, कीर्तनातून चपलाच चोरणं, कुणाच्या गंजीच पिटून देणं, ही उपपाप आहेत. कुणाला शिव्यात देणं, हाणमार करणं बारीक सारीक, हे उपपाप आहेत. तर ही पापं टाळा. पापाने अधोगती होते. पाप हे हानी.